आज दिवसभरामध्ये तुम्हाला इंदापूर आणि बारामती ह्या दोन विधानसभा मतदारसंघातले सर्वाधिक व्हिडिओज बघायला मिळतील. कारण प्रचाराच्या ह्या टप्प्यावरती श्री शरद पवार यांनी आज पवार साहेबांची सभा आहे का इकडे? हो साहेब, पवार साहेबांची सभा तिघाची बी म्हणजे माने कुणाला बोलवत आहे? मानेनी कुणाला बोलवलंय? गडबडी दिसायली फार. एका वाक्यात सांगा कोण निवडून येणार? निवडून येणार का? चतुर आहेत लोक, इतके चतुर आहेत. हवा 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 नाही काय कुणाचीच? 3 सभा आहेत, प्रचार सभा आज. काय भीती भीती आहे का कुणाची? कशाच भेटली काय नाही तुमचं नका मत सांगू हो. मतदारसंघात हवा कुणाची एवढंच विचारलं मी. नाही काय गरज कसं बघायला. आम्हाला नाही तर की लाडक्या बहिणीचं होत नाही, आमची वय जास्त आहे की म्हणून तुला बी नसेल झालं मग. आम्हाला झाली नाही. गाव कोणतं आहे तुझं? आडेगाव आळेगाव. हा. हे उमेदवार आलते का प्रचाराला? तिथलं वय. हा? आम्हाला मत द्या, हे द्या, ते द्या. आता मशी येते ती, आता कुणाचं आहे का आपण कशाला कळतंय आम्हाला काय काय ते आता काय चाळा चिपली काय मग चालत आलो असतो का इकडे दवाखान्यात. कोणाला मत द्या काय असं नाही आपलं. येते ती गाड्या फिरते त्या ठीक, रस्त्याने. ठीक, ठीक. मामाचं तर काम चांगलं आहे. हा. मग आमच्या दृष्टिकोनाने मामाचं आले पाहिजे. ठीक ठरलंय. मामा तुतारी आमचं इथं वाटच नाही. तू तारीख कशामुळे? तुतारीचं इथं वाराच आहे. तुतारीचं काम पण भरपूर आहे. ती पवार साहेबाला मानणारा वर्ग जास्त आहे, त्याच्यामुळे तुतारी. विकास मामांनी केला तो ग्रामीण भागात केला. शहरी भागात जो केला जे इथल्या नगराध्यक्ष अंकिताताईंनी केला. म्हणजे इथं डिवाइड असं झालेलं आहे. ग्रामीण भागातला मामाने विकास शहरात विरुद्ध लक्ष शहरात. थोडस कमी केलं. करतील ना आता पुढच्या वेळेला घालतील लक्ष. लक्ष घालतील हा आश्वासन झालं. हा आणि तुम्ही जे प्रश्न विचारला की हवा आता सध्या कोणाची, हा. हवा म्हणलं तर सर्वसामान्य नागरिकांचीच आहे. या इकडे सर्वसामान्य नागरिक. सर्वसामान्य नागरिकाचा एक प्रतिनिधी तरी मला भेटला. सर्वसामान्य नागरिक ज्याच्याकडनं कौल दे कोणाकडनं आहे? ते सांगू शकत ना. सर्वसामान्य कसं सांगू शकतो ना सगळं. जो विकास टफ करेल निवडणूक आहे त्याच्याकडे. थोडक्यात टफ निवडणूक आहे. टप निवडणूक तर आहे, पण विकास पण होणं गरजेचं आहे ना. आणि ते कोण करतंय? कोण ह्यांच्याच हातात आहे. कोणाच्या? जी का आता लोकांच्या सध्या हातात जो काम देईल ना त्याच्या हातात. अरे हो रे, प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत काय मतदारसंघातली हवा थोडी तरी क्लिअर झाली असेल की नाही? थोडी असं म्हणायला गेलं तर आता पवार साहेबांचे. पवार साहेबांनी झाला आला शब्द. हा आता काय बोल हवा कुणाची क्लिअर झाली म्हणून विचारलं. विचार एवढा काय विचार करायचा? हा सांग राजा. हर्षवर्धन पाटील यांचीच हवा आहे इंदापुरात आणि तीच आमदार होणार आहे. कशामुळं? होणार, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे पहिल्यापासून. मग कार्यकर्ते ह्याच्याशिवाय वेगळं काय बोलणार आहेत का? भाऊंच्या संस्था आहेत, कारखाना आहेत. आणि ते बिल दिलं नाही ते? जाऊ द्या, पण भाऊंचंच आम्ही कार्यकर्ते आहे. भाऊंलाच भाऊजी यांना निवडून भाऊंचा गुलाल आहे. 2024ला भाऊंचा गुलाल आहे. सर बोला, कसं आहे? मी भाऊच्या संस्थेतला एक कर्मचारी आहे. काय निवडून ज्याचं काम चांगलं आहे तोच निवडून येईल. काय इंदापूर तालुक्यात ज्याचं काम चांगलं आहे तो 100% निवडून येणार. आणि जनतेला पण माहिती आहे कोणाचं काम चांगलं आहे. कुणाचं काय? काम चांगलं आहे? तर भाऊंची संस्था आहे, कारखाना कर्मयोगी, त्याचा मी एक कर्मचारी आहे. त्या कारखान्याचे पैसे दिले नाहीत म्हणून ऐका लोकं की मी ओरडतील. सांगतो ना तुम्हाला, हं, त्या कर्मचारी कारखान्याचा मी कर्मचारी आहे. हं, माझे 6 ते 7 लाख रुपये त्यांच्याकडे थकीत देणं आहे हं. भाऊंच्या संस्थेत. मला तुमच्या माध्यमातून भाऊला सांगायचं की तेवढं, आणि त्याचा विषय कोर्टात प्रलंबित आहे. तर भाऊंनी तेवढं आमच्या गरिबांचं कर्मचाऱ्यांचं देणं द्यावं हे तुमच्या मार्फत भाऊंना सांगा तुम्ही. आलं लक्षात. मुद्दा पोहोचला त्यांच्यापर्यंत. आणि ऐका अहो, थांबा ते तुम्हाला ऐका, एडिट करू नका, पूर्ण सगळं ऐका, दाखवा. हा एवढं कार्यक्रम कळतं. हा कार्यक्रम नो फिल्टर नो एडिट आहे. हा, ठीक अख्ख्या आहे. महाराष्ट्रात आम्ही कोणाचाच ठीक आहे. कुठलाही फक्त शब्द एवढंच म्हणायचंय, गोरगरीब अन्याय व्हायला नको. आणि तुम्ही जर सगळं चांगलं केलं लोकांचं तर तुम्ही याचा निवडून, त्याच्यात काही विषयच नाही. तुमचा जे अंदाज आहे तो चुकीचा आहे. या तालुक्यात एकतर्फी निवडणूक होणार आणि 10 ते 15 हजार मताच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील विजय होणार. आणि हर्षवर्धन पाटलाचा विजय हा निश्चित आहे. कशामुळे? काहीतरी 4-5 कारण असतील. मलिदा गँग ही जी टीका झाली बहिणींवरती, हा पहिला गोष्ट आहे. कॉन्ट्रॅक्टर वाढवले त्यांनी. हा, शरद पवारांचं फार मोठं वजन ह्या तालुक्यात आहे. शरद पवारला मानणारा मोठा वर्ग आहे. काही कार्यकर्ते नसताना सुप्रियाताई इथं 25,000 मतांनी पुढे होत्या. तर
हर्षवर्धन पाटलाचे सगळे कार्यकर्ते इकडं आले आणि मूळ हे कार्यकर्ते ह्याच्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील हा निश्चित विजय होणार. त्यांनी केलेली संस्थात्मक कामं, त्यांनी केलेली MIDC, शिनार मास उभा केला, कारखाने उभा केले, तरुणांना रोजगार देणाऱ्या गोष्टी हर्षवर्धन पाटलांनी उभा केल्या. बहिणींनी 10 वर्षामध्ये कुठलाही रोजगार उभा केला नाही, फक्त रस्ते आणि मलिदा ह्याच्या पुढे ते गेले नाही. तुमच्या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या माणसाला विचारू, बोला. गेली 30 वर्ष राष्ट्रवादीचे आमदार भजने मामा, 30 वर्ष नाही ते 10 वर्ष. 10 वर्ष आमदार, 10 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष, 10 वर्ष बँकेचे चेअरमन असताना कधी ओबीसीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये 2-2.5 लाख ओबीसी असताना सुद्धा तुम्ही काम केलं नाही. परवा आम्ही ओबीसीचं आंदोलन करत असताना आम्ही कितीतरी वेळा भेटलो की एवढा मोठा कार्यक्रम आहे, तुमच्या माध्यमातून सहकार्य असलं पाहिजे. एवढा मोठा 2-2.5 लाख लोकांचा मेळा होत असताना भजने मामा स्वतः आम्हाला पाठिंबा द्यायला आले नाहीत, तिथे मदत करायला आले नाहीत. मग आम्ही ओबीसीच्या लोकांनी का त्यांना मतदान द्यायचं? डावी बाजू यांची. दत्तमामा भरणेच विकास रत्न माणूस आहे, माणूस कामाचा माणूस आहे. हर्षभाऊ होते 5-20 वर्ष आमदार, पण काही काही केलं नाही. संस्था काढल्या ती बंद पडल्या, संस्था कारखाने काढले ती बंद पडले, कारखाने म्हणले. कामाचा माणूस दत्तमामा भरणेच. आता हे महाराष्ट्र तुम्हाला बघायला 5 कामं सांगा बरोबर नाही मामा. रस्ते इंदापूर शहरा विकास आहे, वालचंद रस्ता आहे, रस्ता मोठा रस्ता आहे, शिसोडा उजनी मोठा ते पूल आहे, आणि तशी कशी चौक बघा, कोर्ट बघा. साहेबाचा विश्वासघात केला ती राजकारण साहेब हे कोणी इकडे तिकडे जाते साहेब, राजकारण काय असतं? दत्तमामा भरणे. दत्तमामा भरणे. इतका मतदारसंघ डिवाइड झाला, कसं आहे? आपल्या इथं मत नाही, आमचं नाही मत. बर, आता विधानसभेत कोण बहादर आहे ह्या वेळेला? ह्या वेळेला मामा आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, आणि निवडून कोण येणार? भैया साहेब आहेत, माने. निवडून कोण येईल? निवडून भरणे मामा साहेब आहे चांगलं. हे हसला बघायला. निवडून मामाचं काम चांगले, रस्ते गावोगावी रस्ते मामाने केले ते. या मित्राला विचारतो. भरणे मामा. दत्तमामा भरणे. तुम्ही सगळे कार्यकर्ते तर नाही ना? बरं चला, चहा पाजा आम्हाला. चला चला चला. बरं, मका भरायला चालले. मला 4 कामं सांगा बरं मामा. हे घ्या माईक हातात. उड्डाणपूल झाल्यामुळे ह्या वरकुडे गावात ह्याच्यात बरं मामाचा काय संबंध? हे तर राष्ट्रीय मार्ग आहे. नाही मंजूर करून ज्यावेळेस हर्षवर्धन पाटलाच्या काळात हितला पूल झाला नाही, हितला पूल SB पाटीलवर नेला आणि SB पाटीलवर नेऊन त्यांचं ते तिथं कॉलेजचं दळणवळणचं ते चालू केलं. पण हितले आज 200-250 माणसं जी ज्यावेळेस दगावल्यात ह्याचं लक्ष कोणी घेतलं नाही. सिनियर माणसाला विचार. हे म्हणले सगळेजण. आता ह्यांना विचारा, हे कोणाची हवा आहे? मामाची. कोण्या मामाची? भरणे मामा. हवा भरणे मामा. समाजाचा विषय नाही, सर्वसामान्याचा नेता आहे दत्तमामा भरणे. सर्वसामान्याचा जात धर्म पात काही नाही त्यांच्याकडे चालत. आणि मग आता तुला मी विचारलं, सध्या काय मतदारसंघात वातावरण? तर म्हणजे मी तर जास्त म्हणेन की भरणे मामांनी म्हणजे वरकुटे गावामध्ये अगोदर रस्ते वगैरे केले, तर अगोदर एवढं काही नव्हतं इथं, पण भरणे मामांनी केलेत. गावातलं नाही काय सांगता येत तसं काय सांगू आता कोणाचं काय. 3 अपक्ष, 1 अपक्ष आहे, 2 पक्षात नाही, त्यामुळे सांगता येत नाही ना. तिन्हीची हवा चांगली चालू आहे. तिघाची पण ना समसमान आहे ना? होय, सिनियर माणूस. तसं वातावरण कोणाचं आहे असं विचारतोय आम्ही. साधा आम्हाला एवढंच विचारायचं. भरणे मामा. भरणे मामा चांगले वातावरण. गावात उमरा किती आहे? गावात 22-23 मतदान आहे. बरं, त्याच्यामध्ये समाज कोणता कोणता कसा कसा आहे? समाज हे संमिश्र सगळी. मराठा समाज किती आहे? मराठा भरपूर आहे ना? धनगर समाज? धनगर आहे, माळे आहे, सगळे बदल. निवडणूक जातीवर आहे का नाही? नाही. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये मी आजच यादी काढली, व तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो. महाराष्ट्रात एक यादी काढून बघितली मी. मराठवाड्यातले सगळे मतदारसंघ हे जातीवर मतदान करणार आहेत त्यावेळेला. काही नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. काही मतदारसंघामध्ये धर्म पण महत्वाचा आहे. सोलापूर मध्य, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर. फक्त मला पश्चिम महाराष्ट्रात ते जाणवत नव्हतं. तर तुमचं म्हणणं की भरणे मामाची कामं आहेत. भरणे मामाची हा हायवेचं काम सोडून अजून
अजून बरीच कामं आहेत ती वरकुटे गावात असतात, सभा मंडप, ब्लॉक बसवणे, परत मंदिरांची कामं, पाण्याची, जलजीवन योजना, गावागाड्यातनं रस्ता, कॉन्क्रिटीकरण गावातनं, अशी भरपूर कामं केलीत मामाने वरकुटे गावात. होय, आपण ह्या वयात विकास कामाला बघून खरंच मतदान करतो, दुसरे काही गोष्टी असतात? दुसऱ्या कशाच्या गोष्टी त्या हा. काय नाही, जे काम करतंय त्याला दाम द्यायचा. जे दाम काम म्हणजे करीत मताचा दाम. मग कशाचा, आपलं कशाचं काय, पैसे येते काय काय आपल्याला? माहिती आम्हाला. त्याचं काम त्याचं दाम, हं. ज्याचं काम नाही त्याला कशाला पैसा देते का? जे काम झालं नाही ते एवढ्या 10 वर्षात काम झाले. जे 20 वर्षात जे वर्षात 20 वर्षात झालं नाही ते एवढे 10 वर्षात कामं झालेले. कराय करा ज्या जास्त कराय MIDC नाही, रोजगार नाही. मामा एकमेव मामा मामाचं आरोग्य दूत म्हणून नाव गाजलेलं आहे. कारण की जी तिकडे बघा फोटो, हर्षवर्धन शहाजीराव पाटील. त्याच्यापाशी नाही का जाहिरात असू द्या, जी माणूस अडचणीच्या काळात असतो त्यावेळेस मामांनी त्यांना सहकार्य केलंय, मदत दिलंय. जी काय शासनाची काय कुठलीही काम असतील, योजना असेल, ती मामांनी सर्वसामान्य पत्रावर पोचवली. ज्या माणसाचे गुडघे गेले त्या माणसाचे 5-5, 6-6 लाखाचे जी काय खर्च येत होता ती मामाच्या माध्यमातून क्लिअर झालाय. त्यांना परत नवीन त्यांना असं चालायला यायला लागलं. सर्व जनता चालू विद्यमान आणि आजी माजींना कंटाळलेली आहे. जनतेला पाहिजे नवीन चेहरा, जनतेला पाहिजे नवीन बाजी. त्यामुळे आज तालुक्यामध्ये खूप भयंकर वातावरण तरुणाईमध्ये आहे. बदल पाहिजे तरुणाईला. बर, पण मला जेवढं कळलं त्यानुसार कदाचित प्रवीण माने हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निवडून येतील, पण ते कुणाचं ना कुणाचं मतं खाऊन कुणाचं ना कुणाचं गणित बिघडवणार आहेत. नाही, त्यांच्या विजयाचं गणित मला सांगा. त्यांच्या विजयाचं गणित एक तरुण पिढी आहे. ओके. आणि ते जे विजन घेऊन या इंदापूर तालुक्यामध्ये जनतेच्या समोर आलेले आहेत, ते विजन खूप तरुणाईला व बाकीच्या लोकांना पटलेले. ते विजन खूप महत्वाचं आहे. ते तरुणाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जे विजन घेऊन आलेत ना, ते माणसाला भावत आहे. नवीन पिढीला संधी दिली पाहिजे, त्या गोष्टी भावतात माणसाला. तुमच्या मोबाईलवर त्यांचं सिम्बॉल आहे. प्रत्येकाच्या मोबाईलला? हो, प्रत्येकाच्या मोबाईल. पण तुम्ही परिवर्तन आघाडी हे तरुणाई ना, तुम्हाला परिवर्तन आघाडी दिसेल. जेवढे तरुण आहेत ना, तुम्हाला तरुणांना परिवर्तन पाहिजे. आणि त्यांचं कास्ट अरिथमॅटिक काय, त्यांना जातीचं गणित कसं आहे त्यांचं? नाही, जातीवाद हा विषयच नाही त्यांच्यापाशी. वा, द्या खूप खूप छान आहे त्यांचं. उद्योगधंदे, तरुणाई, परिवर्तन, समाजकार्य, ह्या गोष्टीवर भैयांचा खूप भर असतो. त्यामुळे जनता त्यांच्या अपक्ष असताना सुद्धा एवढी मोठी जनता त्यांच्या पाठीशी. शरद पवार साहेबांमुळे तुतारी जोरात वाजणारे, त्यात काही शंकाच नाही. सांगण्यासारखं तुमच्याकडे तेवढंच आहे फक्त? आमच्याकडे तेवढंच म्हणजे तेवढंच. हो. आता काय संस्था आहेत त्यांच्या सगळ्या MIDC झाली, अजून काय पाहिजे? दगडापेक्षा ईट चांगलीच कधी, कारण 10 वर्ष झाले आमदार आता कोण होतं वेगळंच होतं. मग 10 वर्षात काही कधी कारखान्याला पॅनल लावलं नाही किंवा कधी त्यांनी कारखाना घ्यायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी असो किंवा प्रवीण मानेंनी बी असो कधी प्रयत्न केला नाही. प्रवीण मानेचं दूध संघ त्यांचा खाजगी कासाना पण आहे ना. हे बाकीच्या कामगारांनी काय करायचं? असं होत आहे ना. थांबा, काय काय अहो, तुमचं काही असू द्या. होय, बरोबर आहे. होय. जे काम करते होय, त्याच्यावर महत्व आहे. आणि कोण काम करते मग? आता हो काय हा, आलंय. होय. आता ही तिरंगी आहे, बरोबर आहे. मग आता ही तिरंगीमध्ये भाऊचं सीट येईल असं मला वाटते. सध्या तालुक्याची परिस्थिती बघायला गेलं तर इंदापुरात सर्व संस्था वगैरे हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात आहेत. शाळा, संस्था, कारखाने वगैरे. तर तालुकाभर जे पैसे वगैरे चलन फिरायचं काम जे होतंय ते हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून होते. आणि विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास केलाय, त्याबद्दल दुमत नाही. पण विकास हा रस्त्याच्या बाबतीत झालाय. पण लोकांचं म्हणणं आहे की रस्ते करून विकास होत नाही, रोजगार आम्हाला हवा. ह्या तालुक्याची बोम आहे सध्या. म्हणजे विद्यमान आमदारांनी विकास पण केलाय, काय अडचण नाही. आणि तिसरा ऑप्शन जे प्रवीण भाई माने ते यंग नेतृत्व आहे. आणि त्यांचं असं तालुक्यात आता निर्माण झालंय की आजी नको माझी नको, आता नवा बाजी हवाय. म्हणजे तालुक्याचं समीकरण, स्लोगन तयार झालाय. म्हणजे सगळ्या संस्था भाऊंच्या ताब्यात आहेत. त्यामुळं संस्था चालवायची असेल तर त्यांना निवडून द्यावं लागेल, हे इथल्या लोकांचं म्हणणं आहे. कारण हे सर्व त्यांच्या अंडर येते. मामांनी विकास केलाय पण त्यांच्याकडे संस्था ताब्यात नाहीत, त्यामुळे तालुक्याची मोठी अडचण आहे. आणि बाह्याचं कसं काम चांगलं आहे, पण पहिली टर्म असल्यामुळे जरा फाईट
जोरात होईल. तुम्ही बघू शकता जिथं आपली जवळची लोक आहेत ती म्हणजे कॉन्टॅक्ट मधली किंवा बाबा त्यांचे ठेकेदार असलेले किंवा त्यांचे पुढारी असलेले त्यांच्या गावातनच पाणी तुम्ही बघू शकता. आपली ही बिजवडी गाव आहे. कोणाचे कार्यकर्ते? मी कार्यकर्ता भयांचा आहे, प्रवीण भैया मानेंचा. त्यात काही विषय लय नाही. संधी मिळाली आता. पण दुसरा विषय ऐकून घ्या, सत्य परिस्थिती मांडा. कार्यकर्ता कोणाचाही बी असू द्या, तुम्ही जाऊन त्या तलावात बघू शकता. ह्या पाण्याचा संदर्भ 15 वर्ष नाही, बरेच वर्ष झाला ह्या पाण्याकडे बघितलं जात नाही. तुम्ही निधीतनं तुम्ही वड्याचं कॅनल भरणेमामाचे कार्यकर्ते. ऐका की ते पुलं असतील किंवा ते मधलं थोडक्यात बांधारा असतील. भरणेमामाचे कार्यकर्ते आले की नाही? बांधारे हे असतील. दीपकराव नुसते बांधारे बांधून काय तुम्ही करायचं? साथ सोडली काय भरणेमामाची? इकडे 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 भरणेमामाची साथ कुणीही सोडलेली नाही. तुम्ही एक मिनिट, तुम्ही भरणेमामाचे हो, कार्यकर्ते. आम्ही चला, भरणेमामाचे कोरम कट्टर पूर्ण झालं कार्यकर्ते कडे. आहेत. तुम्हाला एक सांगतो, मामांनी झेडपी अध्यक्ष असताना 2.5 वर्ष झेडपी अध्यक्ष होते मामा. मामांनी झेडपीच्या अंडर अध्यक्ष असताना एवढं काम केलेत. त्या कामावर मामा नंतर 2014ला निवडून आले, आमदार झाले. नंतर 19ला पण ते आमदार झाले. तुम्ही कुठल्याही गावात जावा, कुठेही जावा, मामांचं एवढं काम आहे. आणि ती मलिदा गँग जे कुठला तुम्ही ती मलिदा गँग, तुम्ही ती विरोधक म्हणते ती मलिदा गँग. अबर तुम्ही म्हणता ना मलिदा गँग, पण मलिदा गँग आहे कुठली? तालुक्यातलीच आहे ना. मामांनी आहे का नाही मलिदा बरोबर, गँग? ऐका ना, तुम्ही म्हणता ना मलिदा गँग, मलिदा गँग. एकच वाक्य. हा, एक वाक्य. मामांनी- एक वाक्य. ही बाकी ठीक आहे, पण मलिदा तुम्ही गँग. पाण्यावर बोला ना. पाण्यावर तुम्हाला काय कुठं पाणीच कमी पडत नाही ना. तुम्ही MIDC आणली नाही, रोजगार कुठली? मिळाला नाही. अहो MIDCचा विषय सोडून द्या. तुम्ही म्हणता ना सोडून कसं जाईल? मलिदा गँग म्हणता ना तुम्ही. मामांनी जगावली लोक कुठली हो? हर्षभाऊंनी लोक कुठली जगावली? ज्यावेळेस हर्षभाऊ हे खरं आहे 19 काय? वर्षे हर्षभाऊ 19 वर्ष होते. भाऊंनी इंदापूर तालुक्याच्या बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर इथं आणले. कुठं? तालुक्यात इंदापूर. भरणेमामाने आपलेच तयार केले, त्यांनी आपले- बाहेरचे आणले होते. हा, मामांनी इंदापूर तालुक्यातल्या आले आले आले. मामांनी इंदापूर तालुक्यातली तुम्ही दोघं लोकं एकाच जगावली. पक्षाचे आहेत ना? नाही नाही तुम्ही वेगळे आहेत होय? आम्ही कुठल्याच पक्षाचे कार्यकर्ते नाही, सामान्य जनता. अच्छा, बरं झालं तुम्ही भेटलात. त्यांना मला बोलायची संधी द्यायची. 3 आहेत. सध्या कुणाचा दिशा आहे? सध्या कुणाचंच वातावरण नाही, जनता वैतागली हे तिघांना. वैतागली वैतागली देश नुसतं विकासाच्याच मुद्द्यावर लढतोय अजून. तिघांना वैतागली ती मग जनता. काय नोटा करता काय आता? नोट्याचाच परिणाम दिसेल थोड्या दिवसात तुम्हाला इंदापूर तालुक्यात. तुमचा राहिला मुद्दा. हा. आम्ही तुम्हाला एक सांगतो, अजून एकदा मामाच निवडून येणार आहे. मामाने साहेबाची साथ सोडली ते साहेबांची साथ सोडली का? हा, हा. दादा ऐका, मामांनी साहेबाची साथ सोडली, पण साहेब मामांनी का साथ सोडली? की विकास झाला पाहिजे म्हणून सोडली होय? विकास झाला पाहिजे. विरोध पक्षात राहून उपयोग नाही ना. आपल्याला सत्तेतला विषय पाहिजे आणि सत्ता असेल तरच आपण विकास करू शकतो. म्हणून मामांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली मामा सत्तेत बसलेले आहेत आणि अजून मामा सत्तेतच येणार आहेत आणि मामा अजून नाही, अजून विकासच करणार मामा. ठीक, चला, बरं वाटलं मला. हा? भरणे मामांनी जातीवादी भाजपला समर्थन दिले, त्याचा फटका 100% इंदापूर तालुक्यात बसू तुम्हाला शकत दिसणार. नाही, बसू 100% शकत नाही. इंदापूर तालुक्यात बसणार. तुम्हाला ऐका तुम्हाला 2024च्या विधानसभा निवडणुकीत भरणे मामाला भाजपला समर्थन केलेल्याचा फटका का फडणवीसनी सभा घेतली? जोरात वाजवर तू गाडीवरती. मी काय म्हणतोय, मी काय पटलं? का सभा घेतली नाही ते? काय पटलं? सहमत आहे, मी माझा मित्रच आहे ती जी बोलला चला, मित्राच्या कुठल्या गोष्टीबद्दल सहमती झाली इकडे? माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? तुम्हाला निकाल 23 तारखेला निकाल येणार आहे. ज्यावेळेस मतदानची पेटी फुटल ना, त्यावेळेस तुम्हाला भरणे मामाच्या अंगावर तुमचं गुलाल पूर्ण नाव पडलेला काय? दिसणार. माझं नाव सुधाकर मधुकर चव्हाण, बिजवडीचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे इथला. हा? आज तिथूनच सुरुवात केली की आम्ही. हा? काय पवार साहेबांना काय? हा. पवार साहेबांना पुढे करून पवार साहेबांना पुढे केलं ह्या माणसाने. 20 वर्षाचा आमदार आहे हा माणूस, 20 वर्षाचा आमदार आहे. तर ह्या माणसाने 20 वर्षात काही सुद्धा केलं नाही. ठीक आहे, जनता ठरवेल ना आता ते. जनतेने ठरवलंय, नाही, जनता आजी माझी ठरवेल. हटवा ठीक आहे. आणि नवीन बाजी ठीक आहे. पाठवा. आणि हा बॅनर 10 वर्षात कधी हात जोडला नाही त्या बॅनरनी. ते भरणे मामाचा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन आहे, त्याच्या खाली लिहिलं नाही त्यांनी. हा, ठीक हे आहे. प्रकरण आणि ही ह्या चर्चेवर आता दोघांना- तुम्ही कार्यकर्ते असल्यामुळे बोलणार नाही. कार्यकर्त्याचा विषय नाही. ठीक आहे, ठीक आहे. ह्या माणसाच्या पाठीमाग कोण उभा आहे का? ठीक जनता उभा आहे, आहे. ठीक आहे, ठीक आहे. जनता ठरवेल. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.